नमस्कार मंडळी. सुषमानसीमध्ये मी मानसी तुमचं स्वागत करते. प्रख्यात गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांनी 31 मे 2026 या दिवशी वयाच्या 89व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. अतिशय गोड गळ्याच्या, सुरेल आणि सात्विक सोज्वळ असा स्वभाव असलेल्या सुमनताईंच्या जाण्याने सगळ्यांनाच हळहळ वाटली. सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर यांनी एकदा असं म्हटलं होतं की लता दीदी, आशाताई आणि सुमनताई ही भारतीय संगीत क्षेत्रातील त्रिवेणी आहे. लोकांनी अनेकदा यांच्यात पहिला, दुसरा, तिसरा नंबर लावण्याच्या चर्चा केल्या, पण तिघींनीही या नंबराच्या स्पर्धेला अजिबात महत्त्व दिलं नाही आणि संगीत क्षेत्रात स्वतःची अशी जागा निर्माण केली. लता दीदी आणि सुमनताई यांच्या आवाजात तर इतकं साम्य होतं की कित्येकदा एखादं गाणं नक्की कोणी गायलं आहे असा प्रश्न पडावा. आज तिघीही आपल्यात नाहीत, पण त्यांच्या गाण्यातून त्या कायम आपल्या मनात राहतील. मंडळी, सुमनताईंना आदरांजली म्हणून त्यांनी गायलेलं एक गाणं गायचा प्रयत्न करते. गीतकार अशोकजी परांजपे, संगीतकार अशोक पत्की. मंडळी, ऐकून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सुषमानसीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाखरा जा दूर देशी, पाखरा जा दूर देशी, सांग माझा निरोप माझ्या साजना, सांग माझा निरोप माझ्या साजना. पाखरा जा दूर देशी, सांग माझा निरोप माझ्या साजना, सांग माझा निरोप माझ्या साजना. चैत्राचे चांदणे मला आज बोलवे, चैत्राचे चांदणे मला आज बोलवे, बोलण्यात त्याचिया भान पार मालवे. मी आज ऐकली साथना कुणाची, म्हणूनच लाडक्या जा सांगना. पाखरा जा दूर देशी, सांग माझा निरोप माझ्या साजना, सांग माझा निरोप माझ्या साजना. मैनेचे बोलणे मला आज आठवे, मैनेचे बोलणे मला आज आठवे, आठवात होई ग मन फार हळवे. प्रीत आज हासली साथना मनाची, म्हणूनच लाडक्या जा सांगना. पाखरा जा दूर देशी, सांग माझा निरोप माझ्या साजना, सांग माझा निरोप माझ्या साजना. पाखरा जा